सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज आपण 34 साइजचं फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। अगदी स्टेप बाय स्टेप आणि महत्त्वाच्या टिप्स सोबत तुम्हाला मी कटिंग आणि स्टिचिंग सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। ओके, तर बघा इथे मी बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे। सुंदर असा पंचकोनी गळा इथे मी बॅक पार्टला घेतलेला आहे। तुम्ही टक्स बघू शकता, तुम्हाला टक्स दिसणार सुद्धा नाहीत, या पद्धतीने मी टक्स टाकलेले आहेत। याचं कटिंग आणि स्टिचिंग मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथे जाऊन नक्की चेकआउट करा। ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भागाचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग दाखवणार आहे, पण तुम्हाला जर अस्तरवरती कटिंग करायचं नसेल तर तुम्ही याच पद्धतीने पेपर कटिंग सुद्धा करू शकता। ओके, पहिल्यांदा आपल्याला पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे, जेणेकरून अस्तर जर खालीवर असेल तर ते एकसारखं होऊन जाईल आणि आपल्या मापामध्ये काहीही चूक होणार नाही। आता पहिल्यांदा मापे टाकण्याच्या अगोदर आपल्याला अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे। ओके, इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आता इथून वरती आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। ब्लाउजची पूर्ण उंची आहे 14.25 इंच प्लस 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि 15.25 इंचावरती पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। ओके, आपण जे अर्धा इंच घेतलेला आहे तिथून वरती आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। खालचं जे अर्धा इंच घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला ब्लाउजची पूर्ण उंची टाकून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे मी छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। छाती घेर आहे 34 इंच, 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। ओके, आणि बघा या पद्धतीने मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि या पद्धतीचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला मापे टाकायला सोपं जाईल। ओके, तर बघा पहिल्यांदा आपण खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तिथून वरती आपण ब्लाउजची पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, बरोबर। आणि इथून बघा आपण छाती घेराचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन या पद्धतीचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5 इंचावरती आणि शोल्डर पट्टीचं माप टाकायचं आहे 3 इंचावरती। 2.5 इंच शोल्डर पट्टी प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि 3 इंचावरती मार्किंग केलेलं आहे। त्याचबरोबर इथे मुंडा खोलीचं माप आपल्याला 5.25 इंचावरती टाकायचं आहे आणि वरती जे आपण शोल्डरचं माप टाकलेलं आहे 5 इंच, तेच माप मी खाली टाकून घेतलेलं आहे आणि मुंडा खोलीची लाईन सरळ आखून घेतली। ओके, आता हे जे मुंडा खोलीचं माप आहे ते मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेणार आहे, जेणेकरून छाती घेराची लाईन सरळ येईल आणि छाती घेराची लाईन सुद्धा मी आखून घेतलेली आहे। आता इथून बघा आपल्याला 1.25 इंचावरती पुढील मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा मग इथे मी पुढील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे। हा मुंड्याचा शेप तुम्ही थोडासा 1.5 इंच डाऊन केला तरी सुद्धा चालेल, बघा या पद्धतीने। ओके, आता आपल्याला पुढील गळ्याची मापे टाकायची आहेत। तर बघा इथून मी क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची टाकणार आहे 6.5 इंच आणि तुम्हाला जर गळा जास्त पसरट नको असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच गळारुंदी घेऊ शकता। ओके, इथे मी 2.5 इंच गळारुंदी घेणार आहे आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। बॉक्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इथे राऊंड शेप द्यायचा आहे। राऊंड शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत। योगपट्टीची मापे टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे खाली अर्धा इंच घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला योगपट्टीची मापे टाकायची आहेत। ओके, इथे मी मार्किंग करून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। खालचं जे अर्धा इंच आपण घेतलेलं आहे ते सोडून मी योगपट्टीची मापे टाकत आहे। तर दोन्ही साईडला मी 2.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घेतली। ओके, आता इथून वरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे बघा छाती घेराचा 10वा भाग प्लस 5 इंच आपल्याला घ्यायचा आहे। ओके, छाती घेर आहे 34 इंच, 34चा 10वा भाग येतो 3.5 इंच प्लस 5 इंच घ्यायचा आहे आणि 3.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। ओके, आणि या पद्धतीने बघा योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघा सुंदर असा योगपट्टीचा शेप देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला कमर घेराचं माप टाकायचं आहे। कमर घेर आहे 29 इंच, 29चा चौथा भाग येतो 7.25 इंच प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि हे 2 पॉईंट आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत। आता यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे माप लागणार आहे ते म्हणजे टक्स पॉईंट उंची, आणि टक्स पॉईंट उंची आपल्याला या पद्धतीने अंगावरून मोजून घ्यायची आहे। बरोबर आपल्याला शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे आणि चेस्ट पॉईंटपर्यंत आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। तर ती उंची इथे 9 इंच आलेली आहे। ओके, याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक साईडची टक्स पॉईंट उंची मोजून घ्यायची आहे, आलं लक्षात। आता इथे मी टक्स पॉईंट उंची 9 इंच घेणार आहे प्लस आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे, कारण अर्धा इंच जे आहे ते शोल्डरमध्ये जाणार आहे, सो आपली बरोबर टक्स पॉईंट उंची 9 इंच येणार आहे। ओके, आणि बघा मग या पद्धतीने पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे। सरळ लाईन आखून घेतल्यानंतर मी दोन्ही साईडचं अंतर चेक करून घेतलं आणि इथे व्यवस्थित लाईन आखून घेतलेली आहे। आता हे जे अंतर आहे तेच अंतर आपल्याला वरती टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। ओके,
त्या अगोदर आपण पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. तर बघा ह्या साईडला 1.5 इंच आणि ह्या साईडला 1.5 इंच अंतर घेतल्यानंतर आपल्याला क्रॉसमध्ये वरती सुद्धा 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि खाली सुद्धा आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. लक्षात राहू दे, आपण 4 ठिकाणी आपण 1.5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. वरती आणि खाली आपल्याला 1 इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. सो इथे मी पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे, कारण ही पट्टी 1 इंचाची आहे, सो त्यामुळे. ओके. आणि हे बघा दोन्ही पॉईंट मी जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला मेन टक्सची रुंदी टाकायची आहे. तर दोन्ही साईडला मी पावणे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि हे 2 पॉईंट जोडून घेतले. ओके. आता हा जो टक्स आहे तो किती इंचाचा होणार आहे, तर हा टक्स जो आहे तो 1.5 इंचाचा होणार आहे, बरोबर. तर ते 1.5 इंच आपल्याला ह्या साईडला वाढवून घ्यायचं आहे. टक्स टाकल्यानंतर आपल्याला कापड कमी पडू नये, सो त्यामुळे आपल्याला हा टक्स इथे वाढवून घ्यायचा असतो. ओके. सेम हा सुद्धा टक्स टाकल्यानंतर आपल्याला अर्धा इंच मार्जिन कमी पडू नये, सो त्यामुळे इथे मी अर्धा इंच वाढवून घेणार आहे आणि हे 2 पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आलं लक्षात तुमच्या? आपण काय केलं, हा जो 1.5 इंचाचा टक्स आहे तो आपण इथे वाढवून घेतलेला आहे, बरोबर. आणि हा जो टक्स आहे हा टक्स दोन्ही साईडला पाव इंच म्हणजे अर्धा इंचाचा होणार आहे, बरोबर. तर ते अर्धा इंच मी ह्या साईडला वाढवून घेतलेलं आहे आणि हे 2 पॉईंट जोडून घेतलेत. ओके. मेन टक्सची रुंदी जी आहे ती 1.5 इंच आहे आणि बाकीचे जे टक्स आहेत त्या टक्सची रुंदी आपण पाव इंच घेणार आहोत. ओके. ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल आपण पाव इंचावरती टक्स टाकणार आहोत. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस बघा आपण फ्रंट पार्ट अस्तरवरती वाढवून घेत असतो. ओके. आता इथे आपण डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करत आहोत, सो त्यामुळे आपण इथून बघा खालून अर्धा इंच आपण हा पार्ट वाढवून घेणार आहोत. आलं लक्षात? इथे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर अर्धा इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तुम्ही पेपर कटिंग करत असाल तर तुम्हाला सुद्धा हा पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे. ओके. आलं लक्षात? आता बघा तुमच्या लक्षात आलेलंच असेल, हा जो पार्ट आहे तो मी अर्धा इंच वाढवलेला आहे, सो त्यामुळे खाली मी अर्धा इंच पहिलेच एक्स्ट्रा घेतलेलं होतं. ओके. आपण खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्यामुळे आपली योगपट्टी बरोबर 2.5 इंचाचीच येणार आहे. ओके. तर बघू शकता तुम्ही बरोबर आपली 2.5 इंचाची योगपट्टी आलेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा इथे मी दोन्ही पार्ट कटिंग करून घेतलेले आहेत आणि सेपरेट सुद्धा करून घेतलेले आहेत. ओके. आता हेच पार्ट ठेवून मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेणार आहे. ओके. तर बघा इथे मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा आहे तसे अस्तरचे पार्ट ठेवून मी ब्लाऊज पीस कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण अस्तर जोडून घेऊया. आता व्यवस्थित बघा मी अस्तर कशा पद्धतीने ठेवत आहे. पहिल्यांदा मी ब्लाऊज पीस जो आहे तो उलट्या साईडने ठेवून घेतलेला आहे आणि अस्तर जो आहे तो बघा या पद्धतीने मी समोर ठेवून घेतलेला आहे, कारण आपण जे टक्स टाकलेले आहेत ते टक्स आपल्याला व्यवस्थित दिसावे त्यासाठी मी इथे समोर या पद्धतीने पार्ट ठेवलेले आहेत. अस्तर जोडल्यानंतर सुद्धा आपल्याला टक्स व्यवस्थित दिसावे यासाठी इथे मी या पद्धतीने अस्तर ठेवून घेतलेलं आहे. आता आपण अस्तर जोडून घेणार आहोत. अस्तर जोडण्याच्या अगोदर तुम्हाला ही ट्रिक नक्की वापरायची आहे. ही ट्रिक वापरल्यामुळे आपल्याला अस्तर जोडल्यानंतर व्यवस्थित टक्स टाकता येतात. फोरटक्स ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग तर आपण बघितलेलंच आहे. आता आपण स्टिचिंग सुद्धा बघणार आहोत. जेवढा ब्लाऊज कटिंग करणं महत्त्वाचं आहे तेवढाच ब्लाऊज स्टिच करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट लक्षात येईल आपण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा असतो. ओके. आता इथे मी एक पार्टला अस्तर जोडून घेतलेला आहे. आता दुसऱ्या पार्टला सुद्धा मी अस्तर जोडून घेत आहे. अस्तर जोडताना सुद्धा अगदी कडेने आपल्याला अस्तर जोडायचं आहे. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपली शिलाई कुठेही दिसणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपल्याला अस्तर जोडायचं आहे. तर बघा इथे मी अस्तर जोडून घेतलेलं आहे. आता एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घेते.
तर बघा दोन्ही पार्टला अस्तर व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. ओके, आता आपले दोन्ही पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता आपल्याला टक्स टाकायचे आहेत. तर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, हे जे टक्स आहेत ते थोडेसे आपण डार्क करून घेणार आहोत. बघा या पद्धतीने. ओके, तर बघा हे चारही टक्स मी डार्क करून घेतलेले आहेत. आता आपल्याला दुसरा पार्ट यावरती ठेवायचा आहे. व्यवस्थित दोन्ही पार्ट सेम ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे जे टक्स आहेत ते या पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडला सुद्धा आपले टक्स उमटलेले आहेत. आता आपण याच्यावरती मार्किंग करून घेऊया. तर बघा दुसऱ्या पार्टवरती सुद्धा मी टक्स चारही आखून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे जे 3 टक्स आहेत त्या टक्सला पाव इंचचं मार्किंग करायचं आहे. बघा या पद्धतीने मी तिन्ही टक्सला पाव इंचचं मार्किंग केलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला लाईन आखून घ्यायची आहेत. सेम याच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा आपल्याला पाव इंचचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा दोन्ही पार्टला मी पाव इंचचे टक्स टाकून घेतलेले आहेत. आता आपण एक पार्ट तयार करून घेऊया, म्हणजेच आपण टक्स टाकून घेऊया. तर बघा टक्स या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे. पहिल्यांदा मी टिप लॉक करून घेतलेली आहे आणि या पद्धतीने टिप मारून पुन्हा मी इथे डबल टिप मारून टिप लॉक करून घेतलेली आहे. ओके, सेम याच पद्धतीने आपल्याला चारही टक्स टाकायचे आहेत. टक्सला नेहमी डबल टिप टाकायचे आहे जेणेकरून टक्स पुन्हा उकलणार नाहीत. जसं आपण मार्किंग केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला चारही टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा मग इथे मी चारही टक्स टाकून घेतलेले आहेत. तुम्ही पफ बघू शकता किती सुंदर पफ इथे क्रिएट झालेला आहे. आता हे जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा आपण इथे एक पार्टला टक्स टाकून घेतलेले आहेत आणि सुंदर असा आपला हा पफ इथे क्रिएट झालेला आहे. आता आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा टक्स टाकून घेऊया. सेम आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. पहिल्यांदा टिप लॉक करायचे आहे आणि टक्सला इथे आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. ओके, याच पद्धतीने मी चारही टक्स टाकून घेणार आहे. तर बघा चारही टक्स मी टाकून घेतलेले आहेत. तुम्ही या पार्टला सुद्धा बघू शकता खूपच सुंदर असा पफ इथे क्रिएट झालेला आहे. आता हे जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. ओके, तर तुम्ही दोन्ही पार्टचा पफ बघू शकता. खूपच सुंदर असा पफ इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला योगपट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर आपण योगपट्ट्या तयार करून घेऊया. तर बघा सुरड बाजू मी वरती ठेवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अस्तरच्या योगपट्ट्या मी ठेवून घेतलेल्या आहेत. ओके, आता आपल्याला खालून पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे. सेम दुसऱ्या सुद्धा योगपट्टीला आपण पाव इंचावरती टिप मारून घेणार आहोत. पाव इंचावरती टिप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्रा जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे. आता दोन्ही योगपट्ट्यांना आपल्याला दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला योगपट्टी जी आहे ती या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि अस्तरच्या बरोबरीने आपल्याला ब्लाउज पीसचं कापड कट करून घ्यायचं आहे.
तर बघा दोन्ही योगपट्ट्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपण योगपट्ट्या जोडून घेणार आहोत. तर बघा इथे मी एक पार्ट घेतलेला आहे. आता आपल्याला या पद्धतीने योगपट्टी जोडायची आहे. ओके, आता इथे बघा मी ब्लाऊज पीसची योगपट्टी जी आहे ती या पद्धतीने 5 इंच पुढे ठेवून घेतलेली आहे. एकसारखं 5 इंचचं मार्जिन पकडत इथे मी टिप मारून घेत आहे. इथे डबल टिप मारायची आहे. आता व्यवस्थित बघा, अस्तरची योगपट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. ओके, तर बघा इथे सुद्धा मी डबल टिप मारून घेत आहे. तर बघा इथे मी योगपट्टी जोडून घेतलेली आहे. आता बघा या पद्धतीने तुम्हाला जर थोडंफार एक्स्ट्रा वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने कट करून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम येत नाही. ओके, तर बघा जिथे कुठे आपल्याला एक्स्ट्रा पार्ट वाटत आहे तिथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा व्यवस्थित मी पार्ट करून घेतलेला आहे. आता सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे योगपट्टी जोडून घेतलेली आहे. ओके, आता आपल्याला इथे हुकलूक पट्टी लावून घ्यायची आहे. तर इथे मी 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता आपण एका पट्टीला अस्तर जोडून घेणार आहोत. तर बघा एका पट्टीला मी अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि ह्या दोन्ही पट्ट्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या पट्ट्यांना बघा या पद्धतीने 5 इंचावरती टिप मारायची आहे. आता आपण पट्ट्या लावून घेऊया. पहिल्यांदा मी हुकपट्टी लावून घेणार आहे. हुकपट्टी लावताना नेहमी आपण सरळ बाजूवरतीच हुकपट्टी लावत असतो. तर पट्टी मी उलटी ठेवून घेतलेली आहे आणि 5 इंचावरती टिप मारून घेत आहे. ओके, खालून एक्स्ट्रा पट्टी कट करून घेतली आणि पट्टी फोल्ड करून टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या पट्टीला डापटीप द्यायची आहे आणि ही पट्टी आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे. तर बघा पहिल्यांदा मी टिप लॉक करून घेतलेली आहे आणि टिप मारून झाल्यानंतर सुद्धा मी टिप लॉक करून घेतलेली आहे. आता आपल्याला लूपपट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा लूपपट्टी आपण नेहमी उलट्या साईडने लावत असतो. तर पट्टी सुद्धा मी उलटीच ठेवून घेतलेली आहे आणि 5 इंचावरती टिप मारून घेत आहे. ही सुद्धा पट्टी आपल्याला खालून फोल्ड करायची आहे आणि या पट्टीला सुद्धा मी डापटीप देऊन घेणार आहे. डापटीप देऊन घेतल्यानंतर आपल्याला पट्टी या पद्धतीने फोल्ड करून अगदी मधोमध टिप मारून घ्यायची आहे. कारण आपण लूप हे मशीनवरती तयार करणार आहोत, सो त्यामुळे इथे मी अगदी मधोमध टिप मारून घेत आहे. तर बघा दोन्ही पट्ट्या इथे मी लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला या पद्धतीने दोन्ही पट्ट्या ज्या आहेत त्या एकमेकावर ठेवून घ्यायच्या आहेत आणि चेक करायचं आहे. थोडंफार एक्स्ट्रा झालेलं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे. ओके, तर बघा इथे एक्स्ट्रा झालेलं आहे किंचितचं, ते मी कट करून घेतलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला एकमेकावरती पार्ट ठेवायचे आहेत आणि चेक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपले दोन्ही पार्ट आलेले आहेत. आता आपल्याला इथे गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा इथे मी 1.5 इंचाची पट्टी जी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि बघा या पद्धतीने पट्टी ठेवून 5 इंचावरती टिप मारून घेत आहे. एकसारखं मार्जिन पकडत इथे मी 5 इंचावरती टिप मारून घेत आहे. आता पट्टीला आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. कट मारून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं नखाने या पद्धतीने प्रेस करायचं आहे आणि पट्टी फोल्ड करून आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. टिप अगदी हळूवारपणे इथे मारायची आहे.
फिनिशिंग बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घेत आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. ओके, सेम याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या पार्टला सुद्धा पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा मग 4 टक्स ब्लाऊजचं फ्रंट नेकचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.